नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळणार मोफत 10 शेळ्या आणि 77,000 अनुदान याच विषयी आज आपण थोडक्यात महत्त्वपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर पशुसंवर्धन जी योजना आहे दरवर्षी साधारण 15 ते 20 दिवसासाठी सदर नोंदणी चालू असते आणि याच अंतर्गत नैसर्गिक आपत्ती आणि पिकांचे नुकसान ही शेतकऱ्यांसमोर मोठी आव्हाने आहेत आणि अशा परिस्थितीत शेतीपूरक व्यवसाय असणे महत्त्वाचे असते आणि त्याच बाबी लक्षात घेत 10 शेळी किंवा मेंढी पालन हे एक महत्त्वाचा व्यवसाय ठरत असतो। सदर योजनेची जी काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, या योजनेचा कालावधी 2 मे 2025 पासून ते 1 जून 2025 पर्यंत सदर अर्ज चालू असणार आहेत। लाभार्थी जे निवडीचे निकष आहेत तर त्या योजनेसाठी अनुसूचित जाती जमाती सामान्य दारिद्र्य रेषेतील कुटुंब 1 हेक्टरपर्यंत अल्पभूधारक असे शेतकरी सदर योजनेअंतर्गत अनुदानास पात्र बसणार आहेत। यात उस्मानाबादी जी शेळी आहे त्या प्रति शेळीस 8,000 रुपये आणि प्रति बोकड 10,000 रुपये असं अनुदान हे दिलं जाणार आहे आणि यासाठी एकूण प्रकल्प खर्च 1,03,545 रुपये येणार आहे व शासनाचे अनुदान 77,659 रुपये असणार आहे व लाभार्थी हिस्सा 25,826 असेल। स्थानिक जातीच्या शेळ्यांसाठी प्रति शेळी 6,000 रुपये आणि प्रति बोकड 8,000 रुपये असणार आहे। मेंढपालनासाठी जे अनुदान आहे त्यामध्ये मांडग्याळ जे आहे त्या जातीच्या मेंढ्यांसाठी प्रति मेंढी 10,000 आणि जो मेंढा असेल नर मेंढा त्यास 12,000 रुपये असणार आहे। तर सदर हे आहे थोडक्यात दख्खनी शेळी ज्या मेंढ्या आहेत दख्खनी जातीच्या त्यांना 8,000 प्रति मेंढी आणि नर मेंढ्यासाठी 10,000 रुपये असणार आहे। सदर योजनेसाठी काही आवश्यक कागदपत्रे आहेत त्याविषयी आपण बघूयात। यासाठी आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँकेचं पासबुक, रेशन कार्ड, शेती असेल तर त्याविषयी जमिनीचा उतारा, जर स्वतःच्या मालकाची शेती नसेल तर करारनामा, त्यानंतर पात्रता प्रमाणपत्र, जर कुठे प्रशिक्षण घेतलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र। सदर अर्ज तुम्ही http://ah/mahabms या संकेतस्थळावर किंवा गुगल प्ले स्टोअरवरून AH/MAHABMS ॲप डाउनलोड करून सदर अर्ज करू शकता। तर अर्ज भरण्यासाठी लॉग इन करून विचारलेली माहिती जी आहे ती तुम्ही व्यवस्थित भरायची आहे आणि सदर माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला जो निवाऱ्यासाठी आहे ते शेड असणे आवश्यक असणार आहे। यासाठी 15 स्क्वेअर फूट जागा असते। जिल्हा पातळीवर संपर्क कसा साधाल तर पशुसंवर्धन विभागाचे जे अधिकारी असतील त्यांना संपर्क करून किंवा टोल फ्री क्रमांक जो आहे 1962 यावर तुम्ही सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत तांत्रिक मदत मिळू शकतात। तसेच मोबाईल क्रमांक देखील या ठिकाणी दिलेला आहे, तर याचा तुम्ही कॉल करून संदर्भात सर्व माहिती मिळू शकतात। तर मित्रांनो, ही होती अतिशय थोडक्यात महत्त्वपूर्ण माहिती। आवडल्यास इतर जणांपर्यंत पुन्हा शेअर करा। धन्यवाद।